नाशिकमधील एका बड्या सराफी व्यावसायिकाच्या कॅनडा कॉर्नर येथील ज्वेलर्स दुकानासह वर असलेल्या त्याच्याच डेव्हलपरच्या कार्यालयात आयकर विभागाने छापा टाकून सलग 30 तास केलेल्या तपासणीत सुमारे 26 कोटी रुपयांची रोकड तसेच सुमारे 90 कोटीच्या बेहिशोबी मालमत्तेचे दस्तऐवज जप्त केले। आयकर चुकवल्याच्या संशयावरून पथकाने अचानक एकाच वेळी विविध ठिकाणी छापे टाकल्याने परिसरासह सर्वच व्यावसायिकांचे धाबे दणाणले। आयकर अन्वेषण विभागाचे महानिर्देशक सतीश शर्मा यांच्या मार्गदर्शनाखाली अतिरिक्त निर्देशकांच्या निगराणीखाली नाशिक, नागपूर, जळगावच्या पथकाने ही कारवाई केली। सुमारे 50 ते 55 अधिकाऱ्यांनी अचानक गुरुवारी सायंकाळी 6 ला सुराणा ज्वेलर्स यांची सराफी पेढी तसेच वरच्या मजल्यावरील त्यांच्या रिअल इस्टेट व्यवसायाच्या कार्यालयात छापेसत्र सुरू केले। एकाच वेळेस त्यांच्या राका कॉलनी येथील अलिशान बंगल्यात देखील स्वतंत्र पथकाने तपासणी सुरू केली। त्याचवेळी शहरात वेगवेगळ्या ठिकाणी असलेले त्यांचे कार्यालय, खासगी लॉकर्स व बँकांमधील लॉकर्सही तपासण्यात आले। मनमाड व नांदगाव येथील त्यांच्या कुटुंबातील सदस्यांच्या घरी तपासणी करत रोख रक्कम, मालमत्तेचे दस्तऐवज पथकाने जप्त केले। 1.5 दिवसाच्या कारवाईत मालमत्तेचे दस्तऐवज असलेले पेनड्राईव्ह तसेच हार्ड डिस्क जप्त करण्यात पथकाला यश आले। एनसीएन न्यूज साठी प्रतिनिधी रोहन दानी, नाशिक।